नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 26 एप्रिलला जो तुमचा कंबाईनचा पेपर होणार आहे, त्या दृष्टिकोनातून एक्झॅक्ट सिलेबस तुमचा काय असणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुमचे दोन्ही जे पेपर असणार आहे, पेपर फर्स्ट जो असणार आहे तो कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे, तो असणार आहे 200 मार्क्सचा. तुम्हाला त्याचे 2 तास द्यावे लागणार आहेत. तुमचं जे स्टँडर्ड असतं ते पूर्ण डिग्री लेवलचं ते तुम्हाला विचारणार आहेत. आणि मीडियम म्हणजे तो जो पेपर आहे तो तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये ते विचारते. ठीक आहे, एकतर प्रश्न मराठीत असेल तर खाली लगेच ट्रान्सलेशन त्याचं इंग्लिशमध्ये सुद्धा असणार आहे. ठीक आहे, दोन्ही पेपरचे जे टाईप ऑफ नेचर आहे म्हणजे दोन्ही पेपरचे क्वेश्चन्स तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये ते विचारतात. बरोबर. पेपर सेकंड जो असणार आहे तो क्वालिफाईंग असणार आहे. तो सुद्धा तुम्हाला 200 मार्क्सचाच असणार आहे. त्याला वेळ सुद्धा 2 तासाचीच असणार आहे. आता या ठिकाणी त्यांनी काय दिलं आहे बघा. टॉपिक नंबर 1 to 5 डिग्री लेवलचे असतील. टॉपिक नंबर 6 क्लास 10th लेवल म्हणजे 10वीपर्यंतची त्याची लेवल असेल. आणि टॉपिक नंबर 7 याची लेवल असेल क्लास 10 to 12. बरोबर. आता हे नक्की टॉपिक्स काय आहे ते आपल्याला खाली कळेलच. ओके, या दोन्ही सुद्धा आपल्याला मीडियम जे आहे म्हणजे जे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला ते अवेलेबल असेल. राईट. आता त्यांनी टिप काय दिली बघा. तर सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 म्हणजेच तर आपण सीसेट म्हणतो हा अर्हताकारी म्हणजेच काय आहे तर तो क्वालिफाईंग आहे. जसं की आता इथं पेपर फर्स्ट जो आहे तर तो कंपल्सरी तुम्हाला द्यायचाच आहे. म्हणजे समजा तुम्ही पेपरला गेला आणि फक्त तुम्ही पेपर सेकंडच दिला तर तुम्ही तसे फेलच होणार आहे. कारण पेपर फर्स्ट जो आहे तो कंपल्सरी तुम्हाला अटेम्प्ट करावाच लागणार आहे. ठीक आहे. ओके, तर तो पेपर सेकंड जो आहे म्हणजे सीसेट तो क्वालिफाईंग असून अर्हता प्राप्त करण्यासाठी किमान 33% गुण मिळवणे आवश्यक राहील. म्हणजे यासाठी तुम्हाला पेपर फर्स्ट तर कंपल्सरीच आहे. राईट. आणि पेपर सेकंडमध्ये तुम्हाला कमीत कमी 33% गुण पाहिजेत. म्हणजे जर 100पैकी जर असेल तर तुम्हाला 100पैकी 30-33 तर मिळणेच आवश्यक आहे. आता हा आहे तुमचा 200 मार्क्स आहे. राईट. त्या 200पैकी तुम्हाला 33% त्याच्यामध्ये कमीत कमी मिळायलाच हवे तरच तुम्ही त्या नेक्स्ट लेवलसाठी तुम्ही पात्र व्हाल. या पेपरमध्ये किमान 33% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची पेपर क्रमांक 1 मधील गुणांच्या आधारे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला समजा पेपर सेकंडमध्ये 33% गुण मिळाले. ठीक आहे, आणि तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये किती मिळालेत मार्क्स त्याची दोघांची सुद्धा टोटल ते पुढे कॅरी आउट करणार आहेत. बरोबर. त्यानंतर आता नकारात्मक गुणधर्म म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम काय आहे आता या ठिकाणी आपण बघूया. तर पेपर क्रमांक 1 करिता आता पेपर क्रमांक जो तुमचा 1 आहे ठीक आहे 100 मार्क्स आहेत म्हणजे 200 क्वेश्चनसाठी. तर त्या प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला निगेटिव्ह मार्क्स आहेत. बरोबर. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनसाठी निगेटिव्ह सिस्टीम आहे. आणि जर हाच आपण सीसेटच्या बाबतीत जर विचार करा म्हणजेच पेपर 2च्या बाबतीत जर आपण विचार केला तर हा आता या ठिकाणी आपण बघूया. पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरता नकारात्मक गुणधर्म लागू राहतील. आता डिसिजन मेकिंगचे हे जे प्रश्न आहेत ते सीसेटमध्ये लास्टला विचारतात. म्हणजे साधारण शेवटचे 5 क्वेश्चन किंवा 4 क्वेश्चन 5 ते 4 क्वेश्चन असतात ते तुमच्या डिसिजन मेकिंगवरती असतात. आणि त्यांना ते जे 4 ते 5 क्वेश्चन त्याला डिसिजन मेकिंग लागू नसणार आहे. म्हणजे ते तुम्ही जरी अटेम्प्ट केले ते जरी चुकले तरीसुद्धा ते निगेटिव्ह मार्किंगमध्ये त्याचं ते व्हॅल्यू ते म्हणजे ते ॲड करत नाहीत. म्हणजे ते निगेटिव्ह फ्री आहेत. म्हणजे ते नकारात्मक गुणधर्म पद्धती त्या प्रश्नाला लागू केलेली आहे. ठीक आहे. आता त्यांनी खाली पॉईंट काय दिलेत बघा. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. समजा तुम्हाला म्हणजेच प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% असं त्यांचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नाचे उत्तर चुकीच्या समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजे आता ह्या बघा. आता हा जो त्यांनी पॉईंट 2 दिला आहे ते त्याने म्हणजे उत्तरपत्रिका तुम्हाला व्यवस्थित कशी फिलअप करता येईल किंवा कशी फिलअप करायची आहे त्याच्याशी रिलेटेड सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे. ते तुम्हाला आय बटनवरती दिसेल किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला उत्तर प्रॉपर ते तो सर्कल आहे तुम्हाला ब्लॅक पेनने व्यवस्थित सर्कल करायचा आहे. जर तुम्ही 2 केले किंवा जास्त केले तर ते पूर्णपणे तो जो आन्सर जर तुम्ही जर सर्कल केले ते पूर्णपणे ते ड्रॉप होईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. वरीलपैकी कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज पूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील व पुढील कार्यवाही त्याच्या आधारे करण्यात येईल. बरोबर.
चौथा पॉईंट बघूया, एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही पेपर फर्स्टचा क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो अटेम्प्टच केला नाही, ठीक आहे. सो तुमचे जो टोटल तुमचे टोटल जे मार्क्स असणार त्यामध्ये ते ॲडच करणार, कारण का त्याला तुम्ही अटेम्प्टच केला नाही. सो त्याच्यामध्ये ते नकारात्मक जे गुणदान पद्धती आहे ते लागू करणार नाहीत. ओके. आता ॲक्च्युअल सिलेबस काय असणार आहे बघा आपल्या कंबाईनसाठी ते आपण बघूया. इंग्लिशमध्ये आपण नाही बघायचं, आपण काय करायचं आहे, आपण मराठीमध्ये ते बघूया काय आहे ते. ठीक आहे. आता पेपर फर्स्टसाठी आपण बघूया काय आहे ते. ओके. पेपर फर्स्ट जो आहे तो तुमचा 200 गुणांचा असणार आहे, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर पेपर फर्स्टमध्ये पॉईंट फर्स्ट बघा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी. म्हणजे आता तुमचं जे चालू घडामोडी म्हणजे त्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो. तर ते काय येईल बघा, तर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मधल्या महत्त्वाच्या चालू घडामोडी सगळ्या तुमच्या ह्याच्यामध्ये खूप आहे. करंट अफेअरमध्ये माझे व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या चॅनल अपलोड आहे किंवा शॉर्ट्ससुद्धा आहेत बघा, त्याच्याशी रिलेटेडसुद्धा तुम्हाला ते मिळून जातील. ॲक्च्युअलीमध्ये राज्याशी रिलेटेड म्हणजे नक्की काय चालू घडामोडी असतील, न्यू अपडेट्स राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय लेवलच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. त्यानंतर बघा दुसरा जो मुद्दा आहे तो आहे भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भारांशासह. म्हणजे महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राशी रिलेटेड जे काही महत्त्वाचं असणार आहे ते तुम्ही जास्त करून महत्त्वाचं म्हणजे इतिहासाच्या बाबतीत, ठीक आहे. म्हणजेच भारताचा इतिहास जर तुम्हाला करायचाच आहे व भारतीय राष्ट्रीय चळवळ सगळ्या ज्या भारतीय राष्ट्रीय चळवळी ज्या आहेत ते तुम्हाला तोंडपाठ असणं आवश्यक आहे. तोंडपाठ म्हणण्यापेक्षा जरी ते ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला येतं त्याची तुम्हाला क्लिक करता आलं पाहिजे की ह्याच्याशी रिलेटेड हा मुद्दा आहे, ठीक आहे. त्यानंतर तिसरं बघूया, महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. जास्त करून महाराष्ट्राचा भूगोल खूप ट्रेस द्यायचा, महाराष्ट्राचा इतिहास ठीक आहे आणि महाराष्ट्राचा भूगोल खूप त्याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्र, भारत व जगाचं भूगोल. जगाचं भूगोलवरती विचारतात पण थोडेसेच असतील, जास्त करून भारताचा आणि महाराष्ट्राचा तर जास्त विचारलं जातं. त्याच्यामध्ये काय आहे बघा, तर महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल, ठीक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा बघा, भारत आणि महाराष्ट्र, राज्यशास्त्र व प्रशासन. आता ह्याच्यावरती सुद्धा बरेच क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, तर संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्क विषयक प्रश्न इत्यादी असणार आहेत. पाचवा मुद्दा बघा, आर्थिक व सामाजिक विकास, शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादी. म्हणजे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्रामध्ये हे सगळे मुद्दे येतात. त्यानंतर 6वा मुद्दा बघा, पर्यावरण परिस्थिती, जैवविविधता आणि हवामान बदल यांवरील सर्वसाधारण प्रश्न. याला विशेष ज्ञानांची गरज नाही. म्हणजे याच्याशी रिलेटेड सुद्धा बघा तुम्हाला थोडेफार प्रश्न ते विचारणार, त्याने आता मुद्दा दिला म्हणल्यावरती ते डेफिनेटली विचारणार. त्यानंतर सामान्य विज्ञान आहे, म्हणजे तुम्हाला सायन्सचे सुद्धा त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले म्हणजे विचारतातच ते. ओके. त्यानंतर पेपर सेकंडचा पण बघूया काय आहे. पेपर जो 2 आहे तो ऑब्व्हियसली 200 मार्काचा असणार. त्याच्यामध्ये काय बघा, तर आकलन असणार आहे म्हणजे बुद्धिमत्ता अशी रिलेटेड आहे, संवाद कौशल्यांसह आंतरव्यक्तिगत कौशल्य, तर्कशुद्ध तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण. म्हणजेच हे जे डिसिजन मेकिंग जे आहे ना, प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन, त्यालाच म्हणायचं निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण. सर्वसाधारण मानसिक क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता आणि मॅथ्सवरशी रिलेटेड कशी की, किंवा ह्याच्यामध्ये हे सुद्धा असतात मराठी पॅसेजेस, इंग्लिश पॅसेज. तुम्हाला इंग्लिश पॅसेजचा एकच असतो, बाकीचे सगळे पॅसेजेस हे मराठीमध्ये असतात तुम्हाला. त्यानंतर 6वा जो प्रश्न आहे तो मूळ संख्याता. आता याच्यामध्ये असतं अंक आणि त्यांचे संबंध, परिमाणाचा क्रम इत्यादी. इयत्ता 10वी स्तर म्हणजे याचा जो स्तर असणार आहे तो असणार इयत्ता 10वी. विधा अनुयोजन म्हणजे याच्यामध्ये काय असणार तर तक्ता, आलेख, कोष्टक, विधा, पर्याप्तता इत्यादी. याची जी लेवल असणार ती तुमच्या 10th स्टँडर्ड असणार आहे. ओके. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जे डायग्राम देणार आणि सो त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं उत्तर ते विचारते. त्यानंतर 7वा मुद्दा आहे तो आहे मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य. याचं जे असणार आहे ते इयत्ता 10वी 12वी स्तरावरील ते विचारतील, ठीक आहे. आता याच्यामध्ये त्यांनी टिप काय दिलं आहे बघा, इयत्ता 10वी 12वी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी म्हणजेच पेपर 2च्या अभ्यासक्रमातील शेवटचा भाग. ओके. प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिच्छेदामार्फत करण्यात येईल. टिप क्रमांक 2 असेल, प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे असेल. म्हणजे सगळेच तुमचे ऑलमोस्ट जे पेपर आहे पेपर 2 हे ते
कंपल्सरी मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजेच बहुपर्यायीचेच असणार आहेत, बहुपर्यायी वस्तुनिष्ठच प्रश्न असतील. टिप क्रमांक 3 बघा, मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या दोन्ही पेपरला तो किंवा ती बसला नाही तर अशा उमेदवारांचा मूल्यमापनासाठी विचार करता येणार नाही. म्हणजेच तुम्हाला पेपर फर्स्ट, आता जसं वरती तुम्ही बघितलं आहे की पेपर फर्स्ट हा कंपल्सरी आहे, याचा अर्थ असं नाही की तुम्ही फक्त पेपर फर्स्ट द्यायचा आणि लगेच तुम्ही घरी गेला, तर असं नाही. तुम्हाला पेपर सेकंडसुद्धा देणं खूप महत्त्वाचे आहे. पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीसुद्धा तुम्हाला दिलेच पाहिजे, कंपल्सरी आहेत. ठीक आहे. जरी तुम्ही पेपर फर्स्ट दिला त्याच्यामध्ये जरी तुम्हाला आउट ऑफ मिळाले तरीसुद्धा उपयोग नाही, कारण तुम्ही सेकंड पेपरचा आहे तो अटेम्प्ट केलेला नसणार आहे. सो दॅट तुम्ही दोन्ही पेपर कंपल्सरी अटेम्प्ट करायचे आहेत. ओके. सो असं या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये सिलेबस काय आहे तो डिस्कस केलेला आहे, किती मार्काचं असेल किंवा काय. बट तरीसुद्धा काय होतं, हे खूपच थोडंसं जरा लेंदी वाटते, म्हणजे तरी त्याच्याशी रिलेटेड म्हणजे नक्की काय क्वेश्चन असणार आहेत. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर फर्स्टचा ॲक्च्युअल मागील वर्षाचा संयुक्त पेपरची तुम्हाला मी पूर्णपणे तो पेपर दाखवते. तो आपण पूर्ण ॲनालाइज करूया. पेपर फर्स्ट पण ॲनालाइज करूया आणि पेपर सेकंडसुद्धा ॲनालाइज करूया. पेपर सेकंड विशेषतः आपण ॲनालाइज करूया की इंग्लिशमध्ये नक्की काय करायचं, किती पॅसेज असेल किंवा काय, तो स्किप केला तरी चालेल का किंवा काय, याच्याशी रिलेटेड आपण सगळे क्वेश्चन बघणार आहोत, पण तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर तुमच्या फ्रेंड्समध्ये फॉरवर्ड करायला विसरू नका. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.